जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लांब बाहीची कटिंग बघणार आहोत। तर बघा मैत्रिणींनो, ज्या ताई नवीन आहेत, शिवणकाम करतात, त्यांना प्रश्न पडतो बाही कटिंगचा। तर पहिला प्रश्न असतो बाहीची घडी किती घ्यायची, दुसरा प्रश्न असतो कॅप हाईट कितीवर टाकायचा, आणि तिसरा प्रश्न म्हणजे बाही जोडताना कमी पडायला नको। तर याचा सविस्तर इथे मी सांगितलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने। व्हिडिओ छोटासा आहे, स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करून इतर मैत्रिणींबरोबर शेअर करा। चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर बघा मैत्रिणींनो, पहिला प्रश्न पडतो बाहीची घडी। तर बाहीची घडी कशी घालायची मी तुम्हाला इथे सांगते। हा डबल लेअरचा कापड आहे आणि त्याची बंद बाजू माझ्याकडे आहे आणि मुठसुट्टी त्या साईडला आहे। परत आपल्याला हा कापड जो आहे तो परत आपल्याला फोल्ड करायचा आहे, म्हणजे 4 पदरी करायचा आहे, म्हणजे आपले 2 बाही कटिंग होणार आहेत। मग आता आपल्याला घडी काढायची। आता आपली घडी काढताना आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला जी साईजची बाही कटिंग करायची त्या साईजचा आपण चौथा भाग घ्यायचा आहे। जसं की आता हे 34 साईजचं ब्लाऊज आहे, त्याचा चौथा भाग येतो 8.5 आणि 8.5 मधनं आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे, म्हणजे वजा करायचं आहे। आणि मग जी आपली बाहीची घडी येते 8, असंच तुम्हाला बाहीची घडी काढायची आहे। तर इथे आपले जे कापड आहे ते बरोबर 8.5ची आपली इथे बाहीची घडी आलेली आहे। खालून आपण सरळ लाईन टाकून घेऊया। आता आपण टाकणार आहोत बाहीची उंची। आता तुमची जी बाहीची उंची आहे त्याच्यात आपल्याला 1 इंच घ्यायचं असतं। जसं की आता माझी 10 इंचची बाही आहे, त्याच्यात मी 11 इंच घेत आहे, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घेत आहे। इथे बाहीची उंची माझी टाकली गेली। त्यानंतर इथं घेणार आहोत आपण कॅप हाईट। कॅप हाईट मी इथे घेत आहे 3 वरती। तर ही लांब बाही आहे, त्याच्यासाठी कॅप हाईट 3 वर घ्यायची आहे। तर सरळ लाईन डायरेक्टली करून घ्यायची अशी। त्याच्यानंतर बघा जी आपण उंची टाकली तिथे पण एक लाईन टाकून घ्यायची। हे नवीन ज्या ताई कटिंग करत आहेत, ब्लाऊज शिवत आहेत, त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची टिप्स आहे। तर अशा पद्धतीने लाईन टाकल्यानंतर तुम्हाला परत जी उंचीची लाईन टाकली तिथे आपल्याला 2 इंच घ्यायचे। त्याच्यानंतर परत 1 इंचवर असे 2 खुणा करायचे आहेत। त्याच्यानंतर बघा जी घडी आहे तिथून तुम्हाला मुंडा मोजायचा आहे कॅप हाईटच्या लाईनपर्यंत। आता माझा जो मुंडा आहे तो बाहीचा जो मुंडा आहे तो आहे 7.25चा, तो मी इथे घेत आहे। जो तुमचा बाहीचा मुंडा येतो ते तुम्हाला मापाचा तो तुम्हाला इथं घ्यायचा आहे। इथे टाकला आपण बाहीचा मुंड्याचा माप। त्याच्यानंतर बघा ते माप टाकल्यानंतर इथून जे 2 इंच घेतले तिथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे, बाहीचा आकार इथे तुम्हाला या पद्धतीने द्यायचा आहे। आणि दुसरा 1 इंच आहे तिथून आपल्याला मुंडा घेरचा आकार द्यायचा आहे। या पद्धतीने मुंडा घेरचा आकार तुम्ही देऊन घ्यायचा आहे। ठीक आहे, याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे मैत्रिणींनो, त्याच्यामुळे ह्या आकाराची प्रॅक्टिस करणे खूप गरजेचे आहे। त्याच्यानंतर खाली आपण दंडघेर घेणार आहोत। इथे जे दंडघेर आहे ते आहे 5 इंच, म्हणजे 10 इंच आहे, त्याचा दुसरा भाग केलाय 5 इंचवर इथं दंडघेर टाकलेला आहे। आणि जे एक्स्ट्रा आपण इथे 1.5 इंच घ्यायचं आहे। जे तुमचं दंडघेर असतं त्याचा तुम्हाला इथं दंडघेर टाकायचा असतो। त्याच्यानंतर इथं वर घेणार आपण 1.5 इंच एक्स्ट्रा, तुम्हाला त्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि इथे पण आपलं बरोबर 1.5 इंच येतं, म्हणजे बाही अगदी परफेक्टली इथे तुमची बाही येते आणि ही बाही तुमची कमीही पडणार नाही। ठीक आहे, या पद्धतीने दंडघेरची फिटिंग लाईन आणि एक्स्ट्रा लाईन टाकून घेतलेली आहे। बाही कटिंग करताना पण मैत्रिणींनो एक काळजी घ्या, जसं तुम्ही आकार दिलाय त्याप्रमाणेच बाही कटिंग करायची। आणि गोलाकार असेल तिथं जी कातर आहे तुमची ती समोरून, म्हणजे अगदी समोरून कट करायची आहे। आता इथे मी बाही कट केली गेलेली, इथे आपण नॉचेस द्यायचे आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर बाही मोकळी करून मुंडा घेर द्यायचा आहे। मुंडा घेर बघा आकाराच्या ठिकाणी तुम्हाला कातरचा जो पुढचा भाग आहे तिथूनच तुम्हाला हे आकार गोलाकारमध्ये कट करायचा आहे। आणि एक्स्ट्रा जर असेल ते फिनिशिंगमध्ये बाही कटिंग करून घ्यायची। तर बघा किती सुंदर असा इथे बाहीचा शेप आलेला आहे, मुंडा घेर पण अगदी सुंदर आलेला आहे। तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला कॅप हाईटची टिप्स सांगते। बघा कॅप हाईट कशी घ्यायची, प्रत्येक साईजनुसार कॅप हाईट किती घ्यायची। तर बघा 28 ते 34 साईजपर्यंत तुम्हाला 3 इंचची बाही कॅप हाईट घ्यायची आहे। 36 ते 40 पर्यंत 3.5ची कॅप हाईट घ्या आणि 40च्या पुढे तुम्ही 3.25ची कॅप हाईट घ्या। चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।